पूजेच्या साहित्यात वापरला जाणारा कापूर कसा तयार होतो? मंदिरे, देवघर आणि धार्मिक कार्यात कापूर हा हमखास वापरला जातो. औषधी गुणधर्म असलेला आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारा हा कापूर नेमका तयार होतो कसा आणि कोणत्या झाडापासून याची निर्मिती होते हे आज आपण जाणून घेणार आहोत. कापूर हा खऱ्या अर्थाने झाडांपासून तयार केला जातो. मात्र बाजारात कापूरची मागणी जास्त असल्याने त्याचे उत्पादन कारखान्यात किंवा लॅबमध्ये केले जाते. कापूर ज्या झाडापासून तयार केला जातो त्याला कापूर वृक्ष कॅम्फोर ट्री असे म्हणतात. तसे या झाडाचे नाव सिन्नमोम कॅम्फोर आहे. हे झाड 12 महिने हिरवेगार असते आणि ते सभोवतालच्या परिसरात देखील हवेचे शुद्धीकरण करते. या झाडाच्या सर्व भागात तेलाचे प्रमाण आढळते. अनेक प्रकारचे कापूर बनवले जातात आणि प्रत्येक कापूर वेगळा असतो कारण तो वेगळ्या झाडापासून तयार केला जातो. कापूर झाडाच्या सालीपासून बनवले जाते. यामध्ये या लाकडाच्या सालीला गरम करून वाफेद्वारे पावडर बनवली जाते आणि त्या पावडरमधूनच खरा कापूर बनवला जातो. हे झाड आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. चीन, जपानसह तैवानमध्ये याची निर्मिती जास्त केली जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांपासून वेगवेगळ्या प्रकारचे कापूर बनवले जातात. भीमसेनी कापूर 100% शुद्ध असून त्यात सर्वाधिक औषधी गुणधर्म आहे. आयुर्वेदात या कापराचा औषधासाठी वापर केला जातो. हा कापूर साध्या कापराप्रमाणे हवेत लवकर विरून जात नाही, तर याचा सुगंध बराच वेळ दरवळतो. आता रासायनिक प्रक्रियेद्वारे सुद्धा कापूर बनवले जात असले तरीही साधा कापूर आणि भीमसेनी कापूर हा झाडापासून तयार केला जातो. कापराच्या झाडांचा दर हा त्यांच्या उंचीप्रमाणे असतो. अगदी 300 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत कापूरचे झाड वनौषधी उद्यानात उपलब्ध असतात. परंतु कापूर देणारे हे उपयुक्त झाड नामशेष होत चालले आहे आणि म्हणून या झाडाच्या पुनरुज्जीवनाची आत्ताच्या परिस्थितीत गरज आहे.